जसे की मी बघितलेलं आहे, गेले 96 पासून मी धनंजय मुंडे सोबत आहे आणि 2009 मध्ये ज्या वेळे घरामध्ये वाद झाला आणि दोघे वेगळे झाले, मुंडे साहेबकडून धनंजय मुंडे वेगळा झाला, त्या वेळेपासून मी त्यांचे संघर्षामध्ये दिवस रात्र त्यांच्या सोबत आहे आणि मी बघितलेलं आहे. आणि जसं की जे माझं म्हणणं आहे, पोटाचा वारसा पंकजाताईच्याही आहे, मला त्याच्यामध्ये काय पडायचं नाही. आणि ते वारसामध्ये घरचे लोक, जे प्रकाश महाजन साहेबांनी सांगितलेलं आहे की घरचे वरिष्ठ लोक तय करतील, ते पोटाचा वारसा असते. पण जे राजकीय वारसा असते ना, ते विचारांचा वारसा असते. विचारांचा वारसा म्हणजे जे समाजासाठी काम करणारे, जसे की त्यांनी सांगितलेला, आता महाजन साहेबांनी सांगितलेलं आहे की ओबीसीचे नेता, तर आज ओबीसीचे पंकजाताई ज्या वेळे मंत्री होत्या, त्यावेळे ओबीसीची महिला, जे अंगणवाडी बालवाडीची महिला होती, त्याच्यामध्ये ओबीसीची महिला होती आणि त्यांनी 5 वर्ष खूप अनशन आंदोलन केले, उपोषण केले की आम्हाला निवृत्तीनंतर जे पेन्शन असते ते पेन्शन प्लॅन लागू करून द्या तुम्ही. तो पंकजाताईने 5 वर्ष मंत्री असताना लागू केली नाही. तो पोटाचा वारसा नाही, ते विचारांचा वारसा जरी असता तो झाला असता. जरी त्याच्या जागेवर, पंकजाताईच्या जागेवर जरी मुंडे साहेब असते, तो लगेच त्यांनी हे पेन्शन योजना चालू केली असती, पण पंकजाताईने नाही केली. आणि एक और, जसे की पंकजाताईने त्यांच्या कर्तव्य पार पाडला नाही, त्याचा उदाहरण एक और आहे. जसे त्यांनी उदाहरण दिला, मी उदाहरण देते. वैद्यनाथ कारखाना बंद पाडला, त्याच्यामध्ये समाजांचे लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे. मंगेश्वर कारखाना, मुंगी कारखाना सगळीकडे वाटोला झालेला आहे. समाजाचे लोकांचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये. आणि आज धनंजय मुंडे पण, आतापर्यंत धनंजय मुंडे वारसा आहे, पण याच्या पुढे भावना बहिणी, फक्त करुणा बहिणी, मी हे वारसा जे पुढे घेऊन जाणार आहे, क्योंकि धनंजय मुंडे पण फेल झालेला आहे. ज्या वेळे समाजाचे लोकांवर वैद्यनाथ कारखाना, मंगेश्वर कारखाना, लोकांचे पैसे बुडाळले गेलेले आहे, लोकांचे पैसे थकलेले आहे 40-40 कोटी. त्याच्यामध्ये धनंजय मुंडे एक शब्द न सांगता पंकजाताईचे सोबत आहे, भाऊ बहीण दोघे सोबत आहे. तो मुंडे साहेबांच्या जे विचारांच्या वारसा कुठे ना कुठे पाठीमागे राहिलेला आहे.